हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आज सकाळी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 30 पैकी 19 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत। आम्ही सध्या सोडेगावच्या शिवारामध्ये ज्या ठिकाणी नदीचं पाणी नदीचं पाणी पुलावरून जाते। सर, स्वतः तुम्ही या पुलाची पाहणी करतायत, पूर परिस्थिती आहे, दूर दूरपर्यंत पाणी दिसते। काय आकडेवारी आलेली आहे कालची आणि किती मंडळामध्ये अतिवृष्टी झाली? आता काल रात्री 8 वाजेपासून भयंकर पाऊस पडू लागली आहे आणि आता आमच्या जिल्ह्यासाठी तर आज 1 वाजेपासून रेड अलर्ट आला आहे। आता संध्याकाळीपर्यंत रेड अलर्ट आहे। मग ते सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण घरीच राहावा। आमची जी आकडेवारी आहे आतापर्यंत ती आहे की 19 आता मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि सर्वात जास्त आता पाऊस आम्हाला माहिती झाला 125 mm एका दिवसामध्ये पडला आहे। काही ठिकाणी तर 100 पर्यंत पडलेला आहे आणि काही ठिकाणी आता गाव पण संपर्कात तुटलेले होते। आता आम्ही कोठारी गावावरून आलोच, ते तुटलेला होता एकदम। मग सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की आपण सर्व आपले घरामध्येच राहावा। कुठली महत्त्वपूर्ण काहीतरी विषय असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडावा। सर, किती गावांना पुराचा वेढा पडलेला आहे, किती गावांचा संपर्क तुटलेला आहे, अनेक ठिकाणी रस्त्यावरनं पाणी जाते त्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे। काही आकडेवारी समोर आलेली आहे का? आता वसमतमध्ये आमच्या माहितीप्रमाणे 7 एक गाव असे आहे ज्याच्यामध्ये त्यांचे जे मेन रस्ते आहे त्याच्यामध्ये पाणी पडू लागलं आहे आणि कळमनुरीमध्ये 8 असे गाव आहे ज्याच्यामध्ये पाणी पडू लागलं आहे। आता आम्ही दुसरी चौकशी तोच करू लागलो की किती ठिकाणी आता रोड बंद पडलेली आहे। बरेच ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये आता रोडमध्ये बंद पडल्यानंतर आता संपर्क सुटलेला आहे। भीषण परिस्थिती आहे। फक्त आता बघायचं की कुठपर्यंत आम्ही मदत करू शकतो। बरं, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण तुम्ही सांगितले की आता रेड अलर्ट दिलेला आहे। संरक्षणाच्या दृष्टीनं जे लोक रेस्क्यू करण्याच्या दृष्टीनं तयारी कशी आहे प्रशासनाची? SDRF NDRF टीमला आपण काही सूचना दिल्यात का? कोणी आता आमच्याकडे स्वतःकडे पण बोट्सच्या नियोजन आहे आणि आम्ही बोट्समध्ये कशाप्रमाणे रेस्क्यू करायचे त्याची पण ट्रेनिंग दिली होती, परंतु SDRF आणि NDRFशी आम्ही कॉन्टॅक्ट करून घेतलेला आहे। आता आमच्याकडे अशा काहीतरी विषय आला की ज्याच्यामध्ये पूरची परिस्थिती प्रमाणे आली किंवा कोणाला रेस्क्यू करण्याची मदत आली, मग SDRF आणि NDRFची आम्ही नक्कीच मदत घेऊ। अनेक नागरिकांना घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, नागरिकांचे खायचं प्यायचं साहित्य भिजलेलं आहे, प्रचंड नुकसान झाले। कुरुंदा गावामध्ये तुम्ही पाहणी केली, तिथे सुद्धा अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। त्यांना तत्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी म्हणून आपण काय तत्काळ पावलं उचलत आहात? कधीपर्यंत त्यांना मदत मिळणार? आम्ही आता आजच निर्णय हे घेतलेला आहे की लवकरात लवकर जे आहे ते आज जे पंचनामे त्यांचे कंप्लीट होऊन जातील। पंचनामे जसंच एकदा कंप्लीट होऊन जातील, तिथे अशी माहिती प्रारंभिक स्वरूपात होती की 200 घरामध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं होतं। आता प्रत्येक असे गावामध्ये ज्या ठिकाणी पाणी शिरू लागलं आहे, आधी तर आम्ही ते गावकऱ्यांना वरच्या भागाला जे शाळा आहे किंवा आपल्या सभागृह बांधलेला असतील त्याच्यामध्ये आम्ही शिफ्ट करू लागलो आणि त्याच्यामध्ये पण जे 10,000ची मदत असतो त्यांना ते पण आम्ही लवकरात लवकर त्यांना देणार आहे पंचनामा करून। असे किती गाव आहेत की ज्या गावामध्ये नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं पुरामुळं आणि त्यांची व्यवस्था कशी केलेली आहे? काय आता माझ्या माहितीप्रमाणे तर 2 असे गाव मला माहिती पडाले की ज्याच्यामध्ये थोडे नागरिकांना आम्ही स्कूलमध्ये शिफ्ट करून घ्यावा लागलाय। डोंगरकडा पण एक गाव असाच होता आणि आपला दांडेगाव पण आहे ज्याच्यामध्ये आता थोडे लोकांना स्कूलमध्ये शिफ्ट करून घेतलेलं आहे। आता आम्ही वेळोवेळी जसं आम्हाला माहिती होईल तशाप्रमाणे आम्ही सांगू आपल्याला। हे जिल्हाधिकारी महोदय आहेत, स्वतः पूर परिस्थितीमध्ये स्वतः रेनकोट घालून जिल्हाधिकारी उतरले येतं, या एकदम ग्राउंड लेवलला उतरले येतं, संपूर्णपणे आढावा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर निघून याच्या सूचना करण्यात येत आहेत। तर SDRF NDRF टीमला सूचना देऊन त्यांना सुद्धा अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला अशी माहिती स्वतः राहुल गुप्ते सरांनी दिलेली आहे। माधव दिपके, ABP माझा, सोडेगाव, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।